तर साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. ख्रिसमसच्या सुट्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर हे पर्यटकांनी अक्षरशः फुलून गेलंय. गुलाबी थंडी आणि स्ट्रॉबेरीचा आस्वाद घ्यायला मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असतात. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटकांनी फुलून गेलेलं आहे. आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर गर्दीनं फुलून गेलंय. पर्यटकांची अक्षरशः तुडुंब गर्दी महाबळेश्वरमध्ये आहे. आणि सगळ्या महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर पर्यटकांचं आवडीचं ठिकाण असतं ते म्हणजे वेण्णा लेक. आपण या लोक जो ग्रुप आलाय, मुंबईवरून हा ग्रुप आलाय, त्यांच्याशी बातचीत करूया. तू काय काय मजा केलीस? मी बोटिंग केली, हे पॉइंट्स वर गेलो आणि हॉटेलमध्ये पण मजा केली. काय काय खाल्लं काय, म्हणजे असं स्ट्रॉबेरी वगैरे इथं बरंच काही गोष्टी आम्ही खाणार आहे. स्ट्रॉबेरी फिरते वगैरे वगैरे ते सगळं आम्ही खाणार आहे. तुम्ही काय मजा केली आहे? कुठले कुठले पॉइंट्स फिरलात, काय सांगाल? काल आम्ही आर्थर पॉइंट पाहिलेला आहे आणि आज सावित्री पॉइंट आणि आज इको पॉइंट पण पाहिलेला काल. आज आमचा फर्स्ट पॉइंट हा वेण्णा लेकचा आहे, बोटिंगचा. त्याच्यानंतर आम्ही मॅप्रो गार्डनला जाणार आहेत. मुलांबरोबर ते मॅप्रो स्ट्रॉबेरी क्रीम आणि ते सगळं खायचं आहे. आता सगळं खूप मजेत आहेत, सगळेजण एक्सायटेड आहेत सगळ्या गोष्टीसाठी. आम्ही पॉइंट वरती फोटो काढले आणि खूप मजा केली, थंडीची मजा घेतली आणि खूप छान वाटलं. आल्यानंतर आता हॉर्स रायडिंग आता करणार आहे. हॉर्स रायडिंग मुलांनी केली, मुलांना पण बरं वाटलं सुट्टीमुळे. आम्ही कालपासून आलोय, तर आम्ही खूप एन्जॉय केलंय. ग्रुपमध्ये आलोय, गेम खेळतोय. इथे बाहेर पण आम्ही सगळे पॉइंट्स बघितले, फोटोग्राफी छान केली. इथे पण सकाळपासून मुलं हॉर्स रायडिंग, हे सगळं बाहेरचं सगळं टेस्टी खाणं, ते सगळंच एन्जॉय करतोय. एकूणच आता हे बच्चे कंपनी सुद्धा मोठ्या प्रमाणात इथं आलेली आहे, एन्जॉय करते. तू काय काय मजा केलीस? खूप मजा केली. काय केलं? मजा काय केली? बोटिंग केलं ना आता तू? बोटिंग करून खूप मजा आली. आणि त्या टायगर स्प्रिंग पॉइंट मध्ये त्याचं पाणी पिण्यात खूप मजा आली. स्ट्रॉबेरी खाल्लीस का? हा, खूप. एकूणच बच्चे कंपनी देखील या ठिकाणी आलेली आहे. या ग्रुप अशा मोठ्या संख्येने असे ग्रुप या ठिकाणी दाखल झालेत. आणि या महाबळेश्वरच्या इथल्या क्लायमेट असेल, त्याचबरोबर इथली स्ट्रॉबेरी असेल, याची मजा इथं घेताना पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात. तुषार तपासे, झी मीडिया, सातारा.